स्पीकर सर, आम्ही NEP 2020 ज्या पद्धतीत इम्प्लिमेंट केल्या आणि हे इम्प्लिमेंट करता असताना म्हणजे पुराय टेक्स्ट बुक्स पूर्ण रॅशनलाइज करता असताना promoting the competency based learning, encouraging the activity driven and experiential approaches and establishing the student to develop the core skills, conceptualizing the understandings and hands-on training of the real life experience and moving away from the road of the memorization. ह्या हातूंतल्यान आमी तांच्यांनी सांगला त्या प्रमाणे तो रॅशनलाइज करता असताना ही अवर्स कशा पद्धतीत डिवायड करतले विचारता. इट डिपेंड्स अपॉन म्हणजे ॲट प्रेझेंट आमचे पुराय एड्युकेशन डिपार्टमेंट जी आसा पळय न्ही हाजेर एक्चुअली ही 1200 अवर्स आर नॉट फॉर द टीचिंग अवर्स बट इट इज फॉर द लर्निंग अवर्स. इट्स असेसमेंट फील्ड इन द execution will be included into the 1200 hours. स्पीकर सर, हाज्या खातीर हांव मुद्दामून म्हणटलो की आमी ह्या NEPत हँड्स ऑन एक्टिविटी आनी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हाजेर आमी फोकस केला. आमी त्या प्रमाणे रिड्यूस द एकाडेमिक बर्डन ऑन द स्टुडंट्स हाजेरूय आसा आनी वी आर एन्श्युरिंग द जॉयफूल स्ट्रेस फ्री आनी एक्सपिरियन्शियल लर्निंग एनवायरमेंटल हाजेर चड मोठो फोकस केला. द अलायन टीचिंग लर्निंग प्रॅक्टिसीस विथ द होलिस्टीक डेव्हलपमेंट विजन ऑफ NEP 2020 आसा. हे एंटायर NEP कशा पद्दतीत घालप आनी विच इज एन क्लास म्हणजे स्टँडर्ड वायज ताजो विचार आनी प्रॅक्टिकली हे करपाचो आमचो प्रयोग सुरू आसा. स्पीकर सर, आमी ह्या गोंयांत सिस्टम जी आसा इट इज एन गव्हर्मेंट स्कूल आनी गव्हर्मेंट एडेड स्कूल. गव्हर्मेंट स्कूल आसा ताच्या खातीर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपा खातीर आमी ऑलरेडी सुरवात केला आनी गव्हर्मेंट एडेड स्कूल आसा तांच्या मॅनेजमेंटाक आमी इन्स्ट्रक्शन्स दिला की ह्या पद्दतीची NEP इम्प्लिमेंट करता आसतना आमकां वेरियस टायप्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर जो रेडी जाय तो तांच्यांनी रेडी करपाचो हे तांकां कळयलां. स्पीकर सर, हे सगळें सांगता आसतना तांच्यांनी जो NSQचो जो मुद्दा म्हणून म्हटलो इट इज नॉट ओन्ली द कंप्युटर बट देर इज अ डिफरंट सब्जेक्ट. तातूंतल्यान जवळपास म्हणजे मेकॅनिक पासून दॅट इवन दो आमी पळयता की हेल्थ कोर्स परत ताज्या उपरांत कॉम्प्युटर कोर्स अशा वेगवेगळ्या पद्दतीचे सब्जेक्ट जे आसा हे इंट्रोड्यूस केल्या आनी ते सब्जेक्ट क्लासरुमानूय तांकां प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्या सब्जेक्टाची ही दिता. इवन द फूड प्रोसेसिंग अशा पद्दतीचे डिफरंट ट्रेनिंग जे आसा ह्यो तांकां क्लासरूम वायज आमी दिता आनी देन इट इज प्रॅक्टिकली इट इज पॉसिबल. स्पीकर सर, तांचें एक म्हणणें बरोबर आसा की हो एंटायर इन्फ्रास्ट्रक्चर आमी रेडी करपाक जाय आनी ताकाच लागून आमी कॉम्प्लेक्सांचेर भर दिता. म्हणजे ज्या जाग्याचेर आमचे सेकंडरी स्कूल आसा, आमचे प्रायमरी स्कूल आसा, हायर सेकंडरी आसा आनी विशेष करून थंयसर रेस्ट रूम, टॉयलेट्स पासून ग्राउंड ह्यो सगळ्यो फॅसिलिटीज आसा अशे कॉम्प्लेक्सीस तयार करप. स्पेशली हांव मेन्शन करता आसतना तुमचे आदर्श हायस्कूलचो काणकोणा जो आसा पळय न्ही दॅट इज वन ऑफ द बेस्ट मॉडल म्हणपाक काय हरकत ना. इट इज रेजिडेन्शियल कम स्कूल जे आसा नो डावट विथ द गव्हर्मेंट ऑफ हेल्प तुमी ते खूब बऱ्या पद्दतीन चलयता फ्रॉम द प्री प्रायमरी टू द अप टू द 12th स्टँडर्ड ताज्यो सगळ्यो फॅसिलिटीज थंयसर आसा. बट ह्यो फॅसिलिटीज बाकीच्या सगळ्या स्कुलांनी जरी ना जाल्यो म्हणजे तरी आमी ज्या ज्या जाग्याचेर आमकां सपोर्ट करपाक मेळटा किंवा ज्या ज्या जाग्याचेर इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करपाक मेळटा तो गव्हर्मेंट स्कुलांनी फ्रॉम द 1st स्टँडर्ड टू द 12th स्टँडर्ड हो रेडी करपाक घेतला आनी येता त्या काही पिरियडात हो रेडी जातलो. And we have to give grants also for that. Pardon? Grants also will have to be given for that. Yes, in future we are thinking. Right. स्पीकर सर, ह्या फावटी आमी 6th NEP इंट्रोड्यूस केल्या आनी 6th आमी नवीन बुक जो तो इंट्रोड्यूस केला. इट इज नॉट फॉर द 7th and 8th. 9th स्टँडर्डात आमी हे बुक सगळे जे इंट्रोड्यूस केल्ले ते लास्ट इयर इंट्रोड्यूस केल्ले आनी लास्ट इयर आता 10thकूय आमी ते इंट्रोड्यूस करता. They are not introduced, they are continued. It is continued. So the old books are continued. You are not introduced new books. We are in 6th SCRT standard. has not given the books. NCRT has not SCRT given. is giving the book for the 6th standard this. Hoy. 6th आमी 6th दिले. 7th आणि 8th आमी टच करू ना ताका नवीन बुक 9th ना. 6th 7th आणि 8th नवीन बुक ना तेच कंटिन्यू करपाचे. फॉर द 9th स्टँडर्ड वी हॅव गिवन द बुक. No, not given. Existing book. Existing, so Existing old one. book. So how do you work that out? Because the books have got longer chapters, more chapters, which cannot be taught in that number of hours. स्पीकर सर, 9th आमी जे इंट्रोड्यूस केला पळय न्ही ते एक्झिस्टिंग बुक्साचेर केला. नवीन बुक्स जे आसा पळय न्ही हे आमी नेक्स्ट इयरच्यान इंट्रोड्यूस करतले. तो मेन हेजेर वयच्या पयलीं हांव ताका पयलीं एक उत्तर दिता. NEP जे आहा पळय न्ही ती आत्तां लास्ट इयरच्यान म्हणजे तेज्या फाटल्या वर्साच्यान लास्ट इयर म्हळ्यार 2 वर्सां जाली. स्पीकर सर, जर कंपॅरिजन जर करतले आसत न्ही दोनूय म्हणजे प्रिवियस एड्युकेशन सिस्टम आनी NEP आसत जाल्यार कमीत कमी एक 4 ते 5 वर्सां म्हणजे सगळ्या स्टँडर्डांनी ती वयची. 4 वर्सांत करतलो तूं. स्पीकर सर, जेन्ना फ्रॉम द बालवाटिका टू 10th पर्यंत जेन्ना सगळे वर्ग जातले पळय कंप्लीट न्ही NEP पावतली दॅट टायम डेफिनेटली
म्हणजे आमी म्हणजे पयलींची सिस्टम आनी ही सिस्टम हितून कितें बाबा शॉर्टकमींग उरले काय ते फायद्याची जाली आनी कितें जालें हे एखादो कंपॅरिजन चार्ट करप हो योग्य ठरतलो. विजय सरदेसायांनी प्रश्न काढला आणि कालुसारी म्हाका आत्तां ताच्या पयलीं जो थोडोसो NEPच्या सिचूर जो आहा पळय न्ही तांच्यांनी म्हटलें की गायडलायनान रोमन शब्द आसा म्हणून तो इट इज अ देवनागरी आनी रोमन जावं मुद्दामून हांवें रोमन स्क्रिप्ट म्हणजे कितें पळय न्ही ते ऑलरेडी हे पळय ही तेंच्यांनी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी ही म्हाका दिली आनी थंयसर तेंच्यांनी एनकरेज मल्टीलिंग्युअल बोथ द देवनागरी आनी रोमन स्क्रिप्ट हांव तांकां एक्सप्लेनेशन पयलीं दिता. रोमन स्क्रिप्ट म्हणजे कितें तें नाजाल्यार परत हो विशय तसोच उरतलो. रोमन स्क्रिप्ट म्हणजे ABCDEG हे जे शिकयता पळय न्ही ते इट इज नॉट अ रोमन कोंकणी. वयल्यान आमचो सगळे हांवें एक दोन मेंबरांकूय आपयले आमच्या जे ह्या हेजेर आशिल्ले ते इट इज नॉट अ रोमन कोंकणी बट इट इज रोमन स्क्रिप्ट म्हणजे हे एक्सप्लेनेशन करपा खातीर हे मातशें एक रोमन स्क्रिप्ट ऑफकोर्स येस रोमन स्क्रिप्ट म्हणजे रोमन स्क्रिप्ट परत एकदा सांगता हांव देवनागरी ही आयदर आता ती कोंकणी बरयता मराठी बरयता हिंदी बरयता ही देवनागरी स्क्रिप्ट आणि रोमन स्क्रिप्ट म्हणजे आमी जे ABCD हे जे बरयता पळय न्ही ताचो अर्थ इट इज नॉट अ कोंकणी रोमन स्क्रिप्टीन बरोवपा खातीर एलाव करप न्ही. हांव मुद्दामून तुमी जे आमचे ह्या कमिटीचे जे मेंबर्स असले पळय न्ही तांकांय डायरेक्टली विचारात हेजो अर्थ कितें तो हांव तुका कळपाक जाय म्हणून सांगता कारण हांवें पयर जे एक्सप्लेनेशन दिला पळय न्ही हांव तें सांगता तेजेर येता क्लियर कट आसा पळय रोमन स्क्रिप्ट म्हणजे कितें ती इट इज अ इंग्लीश वा कोंकणी इंग्लिशीन बरोवपा खातीर आमी एलाव करूंक ना परत सांगता हांव. If Roman script is there, it has to be allowed across. No. बसून घे. स्पीकर सर हांव तेका NEPन जे एक्सप्लेनेशन दिले NEPन देवनागरी आनी रोमन जे सांगला पळय न्ही हांव तेका अर्थ सांगता कारण विजय ना जाल्यार परत कितें जातलें कन्फ्युजन परत वाडटलें म्हणून हांवें तेजो तेका अर्थ सांगलो LOP बाब बसात मातशें. स्पीकर सर एक्झिस्टिंग स्कूल्स ज्यांच्या कडेन जर आमी म्हणटा की सगळो इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आसा आनी ते कोंकणींतल्यान सुरू करता आसत जाल्यार विदाउट डिस्टर्बिंग एनी नियर बाय प्रायमरी स्कूल इफ ताका NOC जर मेळटा आसत जाल्यार आमी कोंकणींतल्यान शिकोवपा खातीर ताका स्कूल सुरू करूंक दिवपाचो आमची स्कूल करून दी. म्हाजें एकच म्हणणें आसा गव्हर्मेंटाची जी पॉलिसी आसा ग्रँट इन एड ह्या स्कुलाच्या अंतर्गत ज्यो संस्था आमच्या कडेन मागता की आमी कोंकणी स्कूल सुरू करता म्हणून जाल्यार ताका आमी परमिशन दिता. स्कूल संस्था गव्हर्मेंटूय स्कूल हांव उलयता न्ही फुडें स्पीकर सर दुसरें ताज्या सारकिलो MLA जर फुडाकार घेवन सांगता आसत जाल्यार तुमी हांगासरूय बी जाला कितें सगळे जाण म्हणजे सांगता कोंकणी आनी मराठी आनी घालता व्हरून इंग्लिशीक तुवें जर फाल्यां इनिशिएटिव्ह घेतली की हय कोंकणी प्रायमरीच्या घालपा खातीर आपूण 25 भुरग्यांक लागीं करता जाल्यार आमी गव्हर्मेंटाचेच स्कूल थंय सुरू करता म्हाजें सरळ म्हणणें आनी वयल्यान जाल्यार हांव LOP सयत बाकीच्यांक आव्हान करता म्हणजे तेंच्यांनी कोंकणी शिकोवपा खातीर इस्कॉल सुरू कर म्हणून सांगचें हांव तें चालूय करता ते आसा ते मराठी बंद करून न्ही आसा ते दुसरे चालू करपाचे आसत जाल्यार ते चालूय करता इन्क्लुडींग बाणावलेन कोंकणीन देवनागरी कोंकणी. तो दिता ही सॅलरी. स्पीकर सर गव्हर्मेंट एडेड हायस्कुलांतले गव्हर्मेंट एडेड आनी गव्हर्मेंट हायस्कुलांतली खंयच्या टिचराची सॅलरी ही 5 ते 10 हजार ना आनी स्कुला आसा ही जाणा तूं स्कुला स्पीकर सर हांव ताका फक्त एकच सांगता जे प्री प्रायमरी प्री प्रायमरी जे प्रायमरीच म्हणटा फीस घेवन जे चलयतात ओके तांची कदाचित आसूं शकता. कशें जावप एकूच मिनिट स्पीकर हांव तेजेर फुडें सांगता आमी NEP आयल्या उपरांत सगळे जाण जितके प्री प्रायमरी चलयतात तांकां सांगलां की गव्हर्मेंटा कडेन रजिस्टर्ड करात आनी गव्हर्मेंटा कडेन रजिस्ट्रेशन केल्या उपरांतूच तुमकां प्री प्रायमरी चलोवंक मेळटली. आमच्या कडेन आतां 702+ एप्लिकेशन आमच्या कडेन रजिस्टर्ड जाल्या ताजें इन्स्पेक्शन जावपाचें आसा ताजें एकदां इन्स्पेक्शन प्रोसेस कंप्लीट जालो काय फीसूय कितली घेवप ओके आनी टिचराक पेमेंट कितलो दिवप आनी आमी तांकां म्हणजे आमी तांकां कॉन्ट्रॅक्च्युअल आसत किंवा कितें आसत कारण आमकां आमी अजून ठरोवंक ना पण आमी त्या टिचरांकूय बी जे सॅलरी पार्ट ते वेगळो आमी ह्या प्री प्रायमरी टिचरीक जे आसा पळय न्हू हेजो फिक्स करतले आनी ताज्या उपरांत हे फायनल करता. स्पीकर सर आमी कुजिरा कॉम्प्लेक्स सरकारान केलो आनी पणजेंतली सगळीं स्कुलां ही कुजिरा स्कुलां हाय सेकंडरी कॉलेज शिफ्ट केली. सेम वे गव्हर्मेंटात 1 लाख स्क्वेअर मीटर जागा ही मडगांवांत एक्वायर केल्या आनी मडगांवांत सिटीत आसलेली स्कुलां ही थंयसर शिफ्ट करप आनी थंयसर एक सरकाराच्या वतीन
म्हणजे त्या पूर्ण कॉम्प्लेक्सान एक इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून दिवप म्हणजे ग्राउंड आणि बाकीचे सगळे आणि तांच्यांनी स्वताच्यो बिल्डिंगो स्वता बांदप आमी फाटले ह्यो 3 फावटी मिटिंगो जाल्या ओके आणि हाजी थोडीशी एनक्रोचमेंट असली ती काडपाक घेतल्या बिकॉज सर आमदाराकूय हांव कॉन्फिडन्सान घेता 3 म्हयन्या भितर तांकां प्लॉट अलॉटमेंट जे आहा पळय न्ही म्हणजे जांकां कोणाक दिवपाची तेंची एप्लिकेशन घेता जी प्रॉपर स्कुलान तुज्या मडगांव आनी फातोर्डा दिल्या तेणी पयलीं स्टार्टिंगाक ते पहिले विचार करचो पडटलो कोणाक दिले नाल्यार ती प्रॉपर कंजेशन जावपी जी स्कुलां आहा पळय मेन मडगांवची स्कुलां भायर काडपा शिफ्ट करता 3 म्हयन्या भितर सोडयता Yes, next म्हाका question, आपय Antonio Valls. कित्याक हांवें थंयचे सरपंचाक उलयल्लो उलयल्लो आपयता चर्चा